खेड सिटी मधील गुन्हेगारी थांबता थांबेना, तिसऱ्याच दिवशी खंडणीचा दुसरा गुन्हा दाखल, आणखीन एक टोळी सक्रिय झाल्याचे उघड। औद्योगिक वसाहतीमधील यंगसन ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कॅन्टीन ठेकेदाराकडे खंडणीची मागणी। खेड पोलिसांनी ठोकल्या चौघांना बेड्या। कनेरसर येथील राहुल मकाळे, कमलेश दौंडकर, सूरज हजारे, मनोज मकाळे यांना अटक। बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित प्राणी गणनेवर अवकाळी पावसाने फिरवले पाणी। वादळी वारा, ढगाळ वातावरण आणि जोरदार पावसामुळे चाकण राजगुरुनगर वन परिक्षेत्रासह भीमाशंकर वन्यजीव विभागातही प्राणी गणनेला फटका। भीमाशंकर अभयारण्यात वन्यजीव विभाग, वन्यप्रेमी, हौशी पर्यटकांनी पावसानंतरही अनुभवला प्राणी गणनेचा थरार। खेड तालुक्याचा 10वीचा निकाल 97.32%। 91 शाळांपैकी 43 शाळांचा निकाल 100%। परीक्षेला बसलेल्या एकूण 7593 विद्यार्थ्यांपैकी 7390 विद्यार्थी उत्तीर्ण। 39 शाळांचा निकाल 90 पार। 2501 विद्यार्थ्यांना विशेष प्रावीण्य। 2541 विद्यार्थी प्रथम श्रेणीने उत्तीर्ण। 203 विद्यार्थी झाले नापास। श्री क्षेत्र भीमाशंकर येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 2 दिवसीय उन्हाळी शिबिरात विद्यार्थ्यांनी गिरवले व्यक्तिमत्व विकासाचे धडे। राष्ट्र प्रथम ही भावनाही झाली वृद्धिंगत। करिअर मार्गदर्शन, बौद्धिक खेळ, मैदानी खेळ, ट्रॅकिंग, ट्रेझर हंट, वादविवाद, ओपन माइक, ग्रामीण जीवनाचा अनुभव, नेतृत्व विकास कार्यशाळा, इतिहास आणि महापुरुषांच्या विचारांची सत्रे, मशाल सत्र तसेच विशेष जनसुरक्षा अधिनियम 2024 यावर आधारित चर्चासत्र। शिबिरात जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, हडपसर या भागांमधून एकूण 245 विद्यार्थी विद्यार्थिनींचा सहभाग। प्रदेश कार्यालयीन प्रमुख राधेय बाहेगावनकर, जिल्हा संयोजक साहिल डमडरे, हडपसर विभागाचे वैभव हजारे, तालुका संयोजक दर्शन सोनावणे यांचा पुढाकार। पुणे नाशिक महामार्गालगतच्या बाह्य वळणालगत होलेवाडी गावच्या हद्दीत महावितरणच्या 100 केव्हीए क्षमतेच्या नवीन ट्रान्सफॉर्मरवर चोरट्यांचा डल्ला। ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याची कॉईल, बुशिंग रॉड आणि ऑइल चोरीस। महावितरणच्या ट्रान्सफॉर्मर मधील 1.5 लाखाचं इलेक्ट्रिक साहित्य लंपास। खेड पोलीस ठाण्यात गुन्हा, अज्ञातावर गुन्ह्याची नोंद। वादळी वाऱ्यासह मंगळवारी दुपारी अंधार दाटून येत ग्रामीण भागात पावसाचा जोरदार तडाखा। शेत पीक पावसाच्या पाण्यात। दमदार पावसाने हजेरी लावल्याने उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा। सखल भागात पावसाचे पाणी, पुढचे काही दिवस पावसाचे। सोन्यामध्ये गुंतवणुकीची ऑफर सांगून गुंतवणुकीवर आमिष दाखवून महिलेची लाखो रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात सराफा विरुद्ध गुन्हा दाखल। म्हाळुंगे इंगळे येथील गोपाल काला ज्वेलर्स दुकानाचे मालक ज्ञानेश्वर काशीराम पोद्दार आरोपीच्या पिंजऱ्यात। फिर्यादी महिलेकडून रोख आणि ऑनलाईन पद्धतीने एकूण 10,40,000 रुपये घेऊन फिर्यादी यांना सोन्याची खरेदी न देता आणि परतावा रक्कम म्हणून 80,000 रुपये केले अदा। 9,60,000 रुपये गुंतवणूक रकमेचा अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद। भारतीय जनता पक्षाच्या उत्तर पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षपदाची धुरा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या खांद्यावर। प्रदीप कंद यांच्याकडे खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, मावळ आणि हवेली तालुक्याचा कार्यभार। मावळते अध्यक्ष शरद बुट्टे यांनी प्रदीप कंद यांना दिल्या शुभेच्छा। पक्षाने 2 वर्ष ही जबाबदारी दिली त्याबद्दल पक्षाचे नेते, सहकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्याबद्दल व्यक्त केले ऋण। पाईट येथे 12 वर्षापूर्वी घडलेल्या रस्ता अपघात घटनेतील 26 आरोपींची सबळ पुराव्याअभावी मंगळवारी निर्दोष मुक्तता। राजगुरुनगर जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश AS सय्यद यांनी केले निर्दोष मुक्त। ॲडव्होकेट सचिन अरुडे, ॲडव्होकेट प्रसाद हुलोळे यांचा युक्तिवाद ग्राह्य। सरकारी वकील ॲडव्होकेट MD पांडकर यांनी सरकारी पक्षाच्या वतीने केला युक्तिवाद। राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालयाचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल 99.77%।
कनुप्रिया संदीप सांडभोर हिने 100% गुण मिळून प्रथम क्रमांक पटकावला। चैत्राली किसन गोपाळे हिने 99.20%, साईराज दत्तात्रय फाफाळे 98%, सिद्धिका कृष्णाजी ढवळे हिला 97.60%, पार्थ विलास लोखंडे याने 97.60 आणि ज्ञानेश्वरी संतोष भुसाळ हिने 97.40% गुण मिळवले।